नमस्कार, मी सुवर्णा. या अकराच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतली सुरुवातीला बातमी आहे, ही आगी संदर्भातली बातमी आहे. मुंबईतल्या ताडदेवमध्ये काल एका कमला इमारतीमध्ये एका मजल्यावर आग लागलेली होती. या इमारतीला लागलेल्या आगीच्या चौकशीकरता आता 4 सदस्यांच्या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. काल लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला होता, 15 जण गंभीर जखमी झालेले होते. या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. 15 दिवसांमध्ये ही चौकशी समिती महापालिका आयुक्तांकडे अहवाल सादर करणार आहे. नेमक्या कुठे त्रुटी आढळल्या, कुणाची चूक, काय नेमकं घडलं, या सगळ्या संदर्भातली माहिती या अहवालामध्ये असेल. प्राथमिक माहिती अशी मिळत होती की शॉर्ट सर्किटने आग लागली. नंतर माहिती अशी मिळत होती की डक्टमध्ये 15व्या मजल्यावर आग लागून ती 19व्या मजल्यावर गेली आणि 19व्या मजल्यावरती आग पसरली. या मजल्यावर पूर्णपणे हा मजला जो आहे तो बाधित झाला या आगीमुळे आणि 6 जणांचा या आगीमुळे मृत्यू झाला. 15 जण जखमी झाले, त्यातले 3 गंभीर आहेत असं कळत होतं. भाटिया रुग्णालयासोबतच 2 वेगवेगळे रुग्णालय म्हणजे एकूण 3 रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्ण पाठवले गेले. हम लोग ने देखा, हम लोग नीचे उतरे. सो द वे द फायर ब्रिगेड को एक्चुअली बहुत प्रॉब्लम हुआ क्योंकि 18th फ्लोर है तो इट बिकम्स अ वेरी बिग प्रॉब्लम. तो फायर ब्रिगेड वॉज ट्राइंग इट्स लेवल बेस्ट और बहुत ज़्यादा आग लगे, बहुत ज़्यादा धुआं भी निकल रहा था. हमने सामने ही देखा क्योंकि हम लोग हमारे टेरेस से सामने ही वो दिख रहा था. मनाली, तुम्ही स्वतः ते आग पाहिली, तुम्ही स्वतः फोन केला, काय नेमकं तेव्हाचं चित्र होतं? आम्ही लगभग 7च्या दरम्यान मी आणि माझे हस्बंड वी वर वॉकिंग टेरेसवरती आणि अचानक एक 7:15च्या आसपास आम्हाला थोडासा धूर दिसला कमला बिल्डिंगमधनं आणि मुलांचा आवाज आला मदत करा म्हणून. तो वी वर स्कॅर्ड की हे काय झालं एकदम नेमकी. तेव्हा आग दिसत नव्हतं, फक्त धूर दिसत होता. सो मग माझ्या मिस्टरांनी लगेच ते 101मध्ये फोन केला आणि लकीली आपण तारदेवला राहतो, नाना चौक एकदम 2 मिनिटाच्या जवळ आहे. तर एक 2 मिनिटात 7:15ला फोन केला. आय थिंक 7:17 फायर ब्रिगेड ऑलरेडी आलेले होते आणि अप्रोच रोड खूप पातळ असल्यामुळे थोडंसं त्यांना जायला त्रास होत होता. बट आय थिंक दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. ही दृश्य आपण बघतोय, कालची ही दृश्य आहेत, भयानक अशी दृश्य आहेत. ताडदेवमध्ये कमला नावाची 20 मजली इमारत आहे, ज्याच्या 19व्या मजल्यावर आग लागली अशी माहिती मिळाली. पूर्ण मजला आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. सुरुवातीला तर एकाच घरात आग लागली होती, मात्र त्यानंतर ही आग या पूर्ण मजल्यावर पसरली. इतकी जीवितहानी होईल याची कल्पना कुणालाच नव्हती, पण 6 जणांचा मृत्यू झालाय आणि 15हून अधिक जण जखमी झालेले आहेत. 3 जण गंभीर आहेत. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली. सरकारकडून संपूर्ण मदतीचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. पाणीपेक्षा सकाळपासून आपलं मुंबई फायर ब्रिगेड असेल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिका इथे कूलिंग ऑपरेशन्स आपण बघितलं असेल. आग विझलेली आहे आणि कूलिंग ऑपरेशन झालेले आहेत. सगळे सुखरूपपणे जे आपले जवान ते आलेले आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की सकाळच्या मला वाटतं पहाटेला आपण बघितलं असेल, आग जेव्हा लागली शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्राइम ऑफिसर कळत आहे. तरी देखील त्या फ्लॅटमध्ये डॅमेज एवढं झाल्यानंतर थोडी अजून चौकशी करणं गरजेचं आहे. जे काही हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अर्थात आता मी बाजूला पण जाईन. ही जी बिल्डिंग आपण इव्हॅक्युएट केली त्यांना थोडं भेटून त्यांना थोडं एक सोबत आहोत हे महत्त्वाचं आहे त्यांना सांगणं आणि जे काही गरजेचं आहे ते करू. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत. विशाल, भयंकर अशी ही आग होती. सुरुवातीला एका घरात आग होती तेव्हा एवढी कल्पना नाही आली की 6 जणांचा मृत्यू होईल, इतकी भीषण ही परिस्थिती असेल. पण आज आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल म्हणून समिती सुद्धा स्थापन केली आहे. काय सांगाल तुम्ही अधिक? सुवर्णा, ही दुर्घटना अत्यंत भयानक अशी होती, कारण का याचा अंदाज जो आहे तो कोणालाच आला नव्हता. थेट वरच्या 19व्या मजल्यापर्यंत ही आग जी आहे ती जाऊन पोचली होती. 6 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे व जखमींवरती उपचार सुरू आहेत. याबाबतीत आता ह्या संपूर्ण आगी प्रकरणाबाबत एक चौकशी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीला ही इमारत पूर्णपणे आता सील करण्यात आलेली आहे. जे इमारतीमध्ये रहिवासी आहेत, कमला बिल्डिंगमधील जे रहिवासी आहेत ते आता वेगवेगळ्या स्वतःच्या नातेवाईकांकडे गेले आपल्याला पाहायला मिळतात. सद्यस्थितीला या इमारतीमध्ये अग्निशमन दलाची एक टीम
अद्यापही थांबलेली आहे आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी जे आहेत हे या इमारतीमध्ये थांबलेले आहेत. मात्र कालची आपण दुर्घटना आणि कालची जर संपूर्ण या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर एक तारंबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. अग्निशमन दलाला सुद्धा या ठिकाणी जाताना अडचणींचा सामना करावा लागला होता. अत्यंत दाटीवाटीचा असा जरी परिसर हा नसला तरी रस्ता जो आहे हा अरुंद असल्याकारणानं अग्निशमन दलाला जे आहेत ह्या अडचणींचा सामना करावा लागला. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता चौकशी समिती जी आहे ह्या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेणार आहे. नेमकी आग कोणत्या फ्लोअरला लागली होती आणि ती कशा प्रकारे वरपर्यंत जाऊन पोहोचली याची सुद्धा माहिती जी आहे ती या अहवालात देण्यात येणार आहे. मात्र जी दुर्घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहेत. सुवर्णा, नक्की धन्यवाद विशाल, आपण माहिती दिल्याबद्दल. मुंबईमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत, पण फायर ऑडिटबाबत मुंबई महापालिका आणि अग्निशमन दल गंभीर नसल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी केला. मुंबईतल्या ज्या इमारतींचं फायर ऑडिट झालंय त्याबाबत त्यांनी 32 महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागवली होती. मात्र ही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप गलगलींनी केलाय. याबाबत त्यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलेलं होतं. मुंबई में आग जलने की घटनाओं में वृद्धि हो रही है, लेकिन जो मुंबई फायर ब्रिगेड है वह फायर सेफ्टी को लेकर आज भी उतना गंभीर नहीं है. सूचना के अधिकार के तहत जब हमने जानकारी मांगी थी कि जो फायर ऑडिट हुए बिल्डिंगों की संख्या, जिन लोगों ने फायर ऑडिट नहीं किया उसकी संख्या, लेकिन मुंबई फायर ब्रिगेड ने हमें जानकारी देने से इनकार किया. कहीं ना कहीं तो इस पूरे मामले को लेकर हमने महानगर पालिका आयुक्तों को भी चिट्ठी लिखी कि इस तरह की जानकारी को आपको वेबसाइट पर अपलोड करनी चाहिए ताकि लोगों को भी पता चलेगा कि किसने फायर ऑडिट किया या नहीं किया. राजधानी दिल्लीमध्ये 26 जानेवारीच्या आधी रंगीत तालीम पार पडते. राजपथ आणि इंडिया गेटजवळ ही रंगीत तालीम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्ते आणि मेट्रो स्टेशन बंद आहे. विजय चौकातून परेड सुरू झाली असून ती नॅशनल स्टेडियमपर्यंत जातीये. विजय चौक ते नॅशनल स्टेडियम हे अंतर 3.3 किलोमीटरचं आहे. ही परेड किंवा या परेडची रंगीत तालीम पार पडते आहे. सर्वत्र विजय. अनुकरणीय अदम्य साहस का परिचय दिया और राष्ट्र के लिए. Ladies and gentlemen, look towards Rashtrapati Bhavan. You can see the first formation. नवी दिल्ली राजपथावरची ही दृश्य आहेत. बीटिंग द रिट्रीटचं रंगीत तालीम सुरू आहे आणि त्याकरता आजही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सर्वत्र विजय. विजय चौकातून परेड सुरू झाली आहे. ही रंगीत तालीम आहे. सुबेदार 26 तारखेला अख्खा देश बीटिंग द रिट्रीटचा सोहळा बघत असतो. सेंटर के सुबेदार उमा कुमार, मराठा परेड बघत असतो. सेंटर के जी आरोग्य स्वामी, कुमाऊं रेजिमेंटल सेंटर के नायब सुबेदार ईश्वर सिंह. विजय चौक ते नॅशनल स्टेडियम असा 3.3 किलोमीटरचा रस्ता आहे जिथे या परेडची रंगीत तालीम सुरू आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या निवडणुकांचा मोसम आहे, त्यामुळे उत्तरेत राजकीय तापमान जरा जास्त आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील शिमल्यामध्ये मात्र जोरदार बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे वातावरण थंड आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने बर्फवृष्टी होते, त्यामुळे पर्यटन स्थळं ताज्या हिमवृष्टीनंतर पर्यटकांनी गजबजून गेलेली आहेत. इमारतींच्या छतांवर, वेगवेगळ्या रस्त्यांवर, पर्यटन स्थळांवर सुंदर अशी बर्फाची चादर बघायला मिळतेय. पर्यटक या बर्फाचा आनंद घेत आहेत. शिमल्यामधली ही सुंदर दृश्य या पाण्याच्या टाक्यांवर सुद्धा बर्फ पडलेला आहे. क्रेनच्या माध्यमातून रस्त्यांवरून बर्फ बाजूला करावा लागतोय, पण पर्यटक मात्र या बर्फाचा आस्वाद घेत आहेत.
यहाँ पहाड़ों की रानी शिमला में लगातार जो है बर्फबारी का दौर जारी है। यहाँ पर बीती रात से ही बर्फबारी हो रही है। यहाँ किस तरह की तस्वीरें अभी निकल कर आ रही है शिमला से, ये आपको दिखाना चाहेंगे कि यहाँ पर देखिए अभी किस तरह का नजारा है। बेहद खूबसूरत ये नजारा देखने को मिल रहा है। लगातार ये बर्फबारी का दौर जो है यहाँ पर जारी है। आसमान से देखिए किस तरह से चांदी बरस रही है और आप देख सकते हैं कि पेड़ों पर देखिए किस तरह से बर्फ जमी हुई है, बर्फ किस तरह से टिकी हुई है। लगातार बर्फ जो गिरने का जो सिलसिला है वो जारी है। यहाँ हम राजधानी शिमला के समर हिल में इस वक्त हैं। आप देख सकते हैं कि यहाँ पर किस तरह से ये बर्फबारी हो रही है और अभी 3 से 4 इंच ये बर्फबारी यहाँ पर हुई है और ये जो दौर है ये अभी भी जारी है। लगातार ये बर्फबारी जारी है और आप देख सकते हैं तस्वीरों में कि किस तरह से यहाँ पर पेड़ों के ऊपर आप देख सकते हैं, तारों के ऊपर देख सकते हैं कि किस तरह से यहाँ पर नज़ारा बेहद खूबसूरत देखने को मिल रहा है। और लगातार जो है ये बर्फबारी का दौर जारी है। जिस तरह से मौसम विभाग का पूर्वानुमान था कि आज जो है भारी बारिश होगी, ये पूर्वानुमान था। बर्फबारी का दौर अभी जारी है और शहर में सुबह के समय जो स्थिति रहती है, अधिकतर जो रोड हैं वो बंद पड़े हुए हैं, लेकिन कुछ एक जो सड़कें हैं वो खुली हुई है। और यहाँ पर ये बर्फबारी न केवल पर्यटन के लिहाज से बल्कि किसानी और बागवानी के लिहाज से भी वरदान मानी जा रही है। शिमला से रणबीर सिंह, न्यूज 18 हिमाचल। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे। आमच्या सहकारी यामिनी महामुणकर आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत। Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ। नमस्कार, मी यामिनी महामुणकर। झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझच्या या नव्या भागात तुमचं स्वागत। या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला क्रिप्टोशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या सांगणार आहोत। पोप फ्रान्सिस यांना यूएईने दिलेली भेट एनएफटी म्हणून विकली। अफगाणिस्तानसाठी निधी उभारण्यासाठी हिस्टॉरिक पॉन्टिफेक्स कार्पेट जो एक नॉन फंजिबल एनएफटी म्हणून अमर केला गेला होता, त्याला 25 इतर म्हणजे सुमारे $82,000 ना विकले गेले। हे कार्पेट अफगाण महिलांनी विणले होते आणि अबुधाबीचे क्राउन प्रिन्स आणि यूएई सशस्त्र दलाचे उपसर्वोच्च कमांडर शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांनी सप्टेंबर 2016 मध्ये व्हेटिकनच्या भेटीदरम्यान पोप फ्रान्सिस यांना हे कार्पेट भेट दिली होती। या भेटीत दोन्ही नेत्यांनी राजनैतिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि आंतरधर्मीय सौहार्द वाढवण्याबाबत चर्चा केली। कार्पेटची ही भौतिक आवृत्ती केवळ पोप फ्रान्सिसकडेच आहे। जुलेया फातिमा बीत मोहम्मद बिन जायद इनिशिएटिव्हच्या किरकोळ शाखांनी याची एक प्रतिकृती तयार केली, जी एनएफटीच्या स्वरूपात खरेदी केली गेली। विक्रीतून मिळणारा निधी हा अफगाणिस्तानातील कडाक्याच्या थंडीत गरजू लोकांना मदत करण्यासाठी वापरला जाईल। 2021 मध्ये ग्लोबल क्रिप्टो फंडामध्ये प्रचंड नफा झाला। बॅकस्टॉक सोल्युशन ग्रुपच्या विभागातील बार्क लेहेजच्या अहवालात याचा दावा करण्यात आला आहे की ग्लोबल क्रिप्टोकरन्सी फंडाने गेल्या वर्षी लक्षणीय नफा कमावला आहे। अहवालावर विश्वास ठेवला तर हे नियामकांच्या एक्सेप्टन्स आणि मजबूत संस्थात्मक सारस्य दरम्यान बिटकॉइन आणि इथरच्या नेतृत्वाखालील क्रिप्टो किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे आहे। डेटामध्ये सुमारे 39 फंड किंवा बार्कलेजने ट्रॅक केलेल्या डिजिटल मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी 50% कमी परिणाम दाखवले गेलेत। कंपनीने पोस्ट केलेल्या डेटावरून असं दिसून येतंय की बिटकॉइन आणि इतर क्रिप्टो मालमत्तांवर लक्ष केंद्रित केलेल्या फंडाला 2021 मध्ये 138.1% परतावा मिळेल। कोविड-19 मुळे त्या वर्षी संपूर्ण वित्तीय बाजार अस्थिर झाल्यामुळे हे 2020 च्या तुलनेत सुमारे 173% ची विक्रमी वाढ होती। बार्क लेहेज अहवाल दर्शवतो की क्रिप्टोकरन्सी फंडामध्ये परकीय चलन निधीला मागे टाकून परतावा देण्याची क्षमता आहे।
क्रिप्टोकरन्सी फंडाच्या लोकप्रियतेने गुंतवणूक मालमत्ता व्यवस्थापन संस्थांना देखील त्याकडे जाण्यास प्रवृत्त केले आहे. यासोबतच आजच्या क्रिप्टो की समस्या या एपिसोडमध्ये एवढंच. पुढच्या आठवड्यात आणखी काही बातम्या घेऊन येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि कोविड नियमांचं पालन करा. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. या सगळ्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोक.